तर निश्चितपणे आपले प्रश्न सुटणार आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सुटणार आहे. शोषित पीडित वंचित जे कष्टकरी आहेत त्यांचे प्रश्न सुटणार आहे. आणि म्हणून उद्याच्याला आपली ताकद निर्माण करायची आहे. खऱ्या अर्थानं हा रिपब्लिकन पक्ष हा बीड जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे. परळीमध्ये अनेक संकट असताना सुद्धा आपण या ठिकाणी निळा झेंडा टिकवून पुण्याचं काम आपण तरुणांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी तरुणाला या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही कसल्या विचारा बळी पडू नका. आपण लाचार होता कामा नये. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे भीमसैनिक आहेत. आपण सातत्यानं स्वाभिमानी चळवळ चालवणारे माणसं आहेत. आणि त्यामुळं आपण कुठल्याही लाचाराला किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रुजवायचे आहेत. आणि मग जर उद्याच्या काळामध्ये आता आम्ही सर्वजण काम करतोय. उद्या हा रिपब्लिकन पक्ष उद्याचं भविष्य हे तरुण आहे. आणि म्हणून तात्काळ लवकरात लवकर मी आठवले साहेबांना सांगणार आहे की तुम्ही तात्काळ अशी योजना करा की महाराष्ट्रातला हा पक्ष तरुणांकडे देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून दूर होत चाललेला आहे. त्याला आपल्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्याला डॉक्टर बाबासाहेब विचाराची त्याला विचार देण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला या तरुणाच्या हातामध्ये उद्याचा पक्ष निर्माण करायचा आहे. या ठिकाणी वावळे साहेब असेल आपला भीमराव पोळ असतील यांनी मला तो इच्छा व्यक्त केलेली आहे. परंतु मी एक सच्चा छोटासा कार्यकर्ता आहे. मी कधीही नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये वावरलेलो नाही. आणि म्हणून मी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत आठवले साहेब आहेत मी त्यांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष राहणार आणि एक साधा कार्यकर्ता राहणार. आणि मी त्यांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्ष होण्याची मी ज्या पदावर आहे त्या पदावर ठीक आहे. मला पद असलं काय नसलं काय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष निर्माण झालेला रिपब्लिकन पक्ष त्या पक्षाचं काम शेवटच्या श्वासाच्या शेवटपर्यंत मी करणार आहे. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो आपली ताकद दाखवण्याचं काम आपल्याला करायचं. त्या आपल्याला ताकद दाखवल्याशिवाय आपल्याला आपले प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी येत असताना या ठिकाणी समजा 200-250 गाडी असतील तर त्या ठिकाणी महिलेला सुद्धा एक गाडी देण्याचं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातून प्रत्येक गल्लीतून एक महिलाची गाडी निघाली पाहिजे. कारण या आपल्यासोबत जर महिला आल्या तर निश्चितपणे ताकद दुपटीनं वाढणार आहे. या ठिकाणी 2000 लोक येत असतील तर आपल्याला काहीच करायचं नाही. आधी आपले जर 2000 कार्यकर्ते प्रमुख असतील फक्त आपल्याला सोबत कुणाला घ्यायचं आपल्या पत्नीला घ्यायचं आईला घ्यायचं आपल्याला कुटुंबाला घ्यायचं 5 माणसं वाटतात. एक जर माणूस घरातून ठरवलं तर 5 माणसं निघू शकतात. म्हणून आपल्याला डबल टिबल संख्येने या ठिकाणी आली पाहिजे. सचिन तर म्हणलं भाऊ इथं बैठक घ्यायची गरज नाही. मला काय आकडा सांगा मी त्याकडे घेऊन येतो. परंतु मला संवाद आपल्याशी साधायचा होता. बरेच जुने लोक आहेत नवीन लोक आहेत. तरुणाला मी थोडंसं मार्गदर्शन झालं पाहिजे. आपलं भावळेंचं साहेबांचं भाषण सुरुवातीला सुंदर असं प्रस्तावित केलेलं जी परिस्थिती आहे ती मांडलेली आहे. मग हे म्हणजे तरुणाला कळलं पाहिजे वारंवार आपण काय करतो. आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी सगळ्या चळवळ संपली. परंतु चळवळ सचिन असेल किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील भास्कर नाना असतील रासवाडणारे असतील दसरथी असतील सिनियर असतील सगळ्यांनी मिळून टिकवण्याचं काम केलेलं आहे. बनसोडे साहेब इथं बसलेले आहेत. ज्येष्ठ नेते आहेत बनसोडेचे अनेक पदाधिकारी आहेत या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी निळा झेंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा स्वाभिमान हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 5 ऑक्टोबरला 3:30 वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी यायचं. आपण इथून 1-1:30 वाजता जेवण करून निघाला तरी चालतं. 1-1:30 वाजता आपण गावागावातून शहरातून जेवण करून निघा. पुन्हा म्हणजे तिथं अडचण काही निर्माण होणार नाही. तिथं महिलांसाठी आपण स्वतंत्र बस ट्रेनची व्यवस्था केलेली आहे. त्यांची पाणी पिण्याची काही जिथं काही जे काय लागलं तिथं आपण ती व्यवस्था केलेली आहे. आपण त्या ठिकाणी महिलाला कुठेही अडचण येणार नाही. आपण 3:30 वाजता आपण राजूरवेस माझं ऑफिस आहे त्या ठिकाणाहून आपण रॅली शिवाजी पुतळ्यापर्यंत काढणार आहे. आणि तिथून आपला मुख्य कार्यक्रम चालू होईल. आपण या ठिकाणी सांगितलं महादेवदादा उद्गारकर त्या ठिकाणी 3:30 वाजता कडूबाई खरातचा आपण कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केलेला आहे. आणि त्याचाही म्हणजे एक तास काय 1.5 तास काय थोडासा रॅली यायला उशीर होईल. आणि म्हणून त्या निमित्तानं एक तास जो मधला गॅप आहे त्या ठिकाणी आपल्याला सुंदर असा गाण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मला अपेक्षा आहे माझा भाऊ स्वतः इथं आहे. जास्तीत जास्त या परळी तालुक्यातून 3-4 हजार लोक येतील मी अशी अपेक्षा करतो. मी अधिक वेळ घेत नाही. आपला सर्वजण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांचं तरुणांचं वयोवृद्ध आमचे ज्येष्ठ पुढारी आहेत
मी त्यांचा आभार व्यक्त करतो. एवढंच या ठिकाणी विनंती करणार की राहिलेले जे पदं आहेत, समजा आता मला वाटतं तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष केले, की कार्यकारिणी तुम्ही कधी बी इथं बसा सर्वजण, काही ग्रामीण भागाला न्याय द्या, 50% पदं हे ग्रामीण भागाला द्या आणि 50% शहराला ठेवा. आणि युवक बॉडी आहे शहराची आणि ती पण आपण निर्माण करा, पदं देऊन टाका. आपल्याकडे आहेत ना, मग ते म्हणते तरुण म्हणते आम्हाला संधी मिळत नाही, आपल्याकडे